नमस्कार भावांनो. तर आपण कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं वांगी तोडली होती. काल वांगी तोडता वांग्यावले शत्रू बघितलं म्हणून औषध टाकले, घराघरा फिरवलं, पंपाची दांडी काढली आणि त्याला बसवली बंदूक. आता म्हणलं नियम धरून सगळं किड मारून टाकायचं. नियम धरून सगळं किड मारून टाकले. जायचं होतं आत्याकडे निघालो तर वाटत बघतोय तर काय पाईपलाईन सगळी आपली फोडून टाकली कोणतरी. म्हणलं आता याच्याकडे टाईम नाही, माघारी येऊन बघावं. परत निघालो, गाडी बसलो, आत्याकडे निघालो. तुम्ही म्हणाला आता आत्याकडे रोज रोज तुझं काय असते. आत्याकडे आपण 2 एकर जमीन केल्या खंडानं. कडबा बांधून झाला होता, कडबा गोळा करायचा होता, गिराय बघा येणार होतं. कडबा गोळा केला आणि परत कुपन टाकायचं होतं. मेंढरावाल्यांनी तोडलेलं काट्या आयत्या गावल्या म्हणून टाकावं म्हणलं, नाही तर गुरवले ताप देतात. परत गेलो, मामा म्हणलं आमचा वेळेस हरभरा उपटा गेलो तर बघतोय तर काय हरभऱ्याला गाठच नव्हतं. मामा म्हणलं असू दे, एक एक गाठा असतोय तो बी आपला असतोय. तिथनं परत घराकडे आलो, म्हणलं लिकेजचं बघावं. लिकेज काढाय पाईप खांदायला लागलो, तेवढा दिसला आईस्क्रीमवाला दिसला आणि आवाज दिला पिंट्यानं. पिंट्या म्हणला आईस्क्रीम घे. तर आईस्क्रीम घ्यायला निघालो तर पिंट्या पाईप कापत होता. तोवर गेलो आईस्क्रीम घ्यायला आणि आईस्क्रीम घेत होतो. यांचा आईस्क्रीम लई क्वालिटी लागते. 2 आईस्क्रीम घेतली, तेवढ्या तिकडनं कामगार संघटना आली. यांना बी घरी जायचं होतं म्हणून काहीतरी निमित्त बघत होती. मग ह्यांना बी 2 आईस्क्रीम घेतली आणि मी बी खाल्लं. आईस्क्रीम घेतलं, पिंट्याला बी दिलं. पिंट्या बी खुश. तोवर पाईप गरम केली. छोट्याच आपला सगळा ऑलराऊंडर आहे, सगळी कामं करते मुंबईपासून ती घरापर्यंत. आणि तिथनं परत पाईप बसवायला गेलो, पाईप बसवली. मध्ये बी गरम केली होती. नवीन जुगाट केला होता, सक्सेस झाला म्हणून पिंट्यालाही खुश झाला. पिंट्या लगेच म्हणला वा बाई वा, क्या बात आहे.